तुम्ही जुहू चौपाटीवरती स्वच्छता मोहीम राबवत आहात. मागच्या महिना ते दीड महिन्यापासून खूप वाईट परिस्थिती, कचऱ्याचं साम्राज्य हे जुहू चौपाटीवरती पसरलेलं आहे. पालिकेचे अधिकारी या अनेक दिवसांपासून नजर आले नाही. जसे तुम्ही इथे टेपलात तसे आज सगळे पालिकेचे अधिकारी असतील, मोठ्या प्रमाणात कर्मचारी आज ग्राउंडवर उतरलेले पाहायला मिळतात. काय खरं तर परिस्थिती आहे? आपण सगळे पाहताय की परिस्थिती फार वाईट आहे. फक्त पालिकेला दोष द्यायचा की एमपीसीबीला दोष द्यायचा की प्रत्येक मुंबईकराची ही जबाबदारी आहे, हे आपण सगळ्यांनी माझ्या सकट आपण ते आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपण या ठिकाणी पाहताय जेव्हा आपण क्लीनअप करायला आलेलो आहे, ही एक मोहीम एमपीसीबीच्या माध्यमातून आज या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या आदेशाने, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही मोहीम या ठिकाणी राबवतोय. पण एकच गांभीर्याची बाब आहे आणि एक दुर्दैवी बाब सुद्धा ही सुद्धा आहे की आपण या ठिकाणी पाहतो जो कचरा आपल्याला या ठिकाणी दिसतोय तो आहे दुधाची पिशवी असेल, चिप्स असतील, त्यानंतर साबणाचे पॅकेट असतील. दूध कोणतरी प्यायलं, कचरा त्यांनी समुद्रात कसा आला हे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. चिप्स मी खाल्ले, त्याचा कचरा हा समुद्रात कसा आला हे सुद्धा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तर जोपर्यंत नागरिकांची साथ आम्हाला भेटत नाही तोपर्यंत प्रशासन हे कुठेतरी 100% कमी पडणारच आहे. शेवटी मी वापरलेली गोष्ट हे प्रशासनाने उचलावी, हे जोपर्यंत आपल्या मनातून ही गोष्ट जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला मुंबईचे फक्त जुहू बीचच नाही तर सगळे बीच हे पुढच्या पिढीला जसे पाहावे तसे आपल्याला तसे दिसणार नाही. हे दुर्दैव आहे. पण नक्कीच आज एमपीसीबी आणि महानगरपालिकेचे सगळे अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि एक गोष्ट सांगू इच्छितो की आज पावसाच्या महिन्यामध्ये जो समुद्रातून येणारा कचरा आहे ह्याचा लोट हा दुप्पट नाही तर तिप्पट असतो. आज साधारणतः दररोज 120 ते 150 टन कचरा समुद्रातून एका बीचवर फेकला जातो. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही एवढा कचरा समुद्रातून फेकला जातो. पण तेवढा कचरा नागरिक सुद्धा समुद्रात टाकतायत, ह्याचंही गांभीर्य आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पुढच्या आठवड्यात आम्ही महानगरपालिकेचे अधिकारी आणि आम्ही सगळे, मी स्वतःच या बैठकीमध्ये हजर असेन, एक बैठक घेऊन पावसाळ्याच्या दरम्यान ज्या वेळेला कचऱ्याचा लोट हा बीचीसवर जास्त असतो त्याच्यासाठी एक वेगळी उपाययोजना आपण केली पाहिजे या दृष्टिकोनातून ती बैठक आम्ही घेणार आहोत. आणि आम्ही महानगरपालिकेला कडक सूचनेमध्ये, कडक भाषेमध्ये आम्ही त्यांना सूचना देणार आहोत. त्यांनी त्याची अंमलबजावणी करणं त्यांना मग भाग पाडणार आहोत. खरं तर या बीचवर असुरक्षा असल्यामुळे त्यामुळे विरोधकांकडून या ठिकाणी पाणी करून टीका केली जात आहे. मुंबई महानगरपालिका असेल किंवा सरकारवर दुर्लक्षामुळे या ठिकाणी कचऱ्याचं साठा काय करतात? मला असं वाटतं की या ठिकाणी राजकारण करणं हे अयोग्य असेल. आज मुंबई फक्त विरोधकांची आहे असं नाहीये, मुंबई फक्त सत्ताधाऱ्यांची आहे असं नाहीये. मुंबई ही प्रत्येक मुंबईकराची आहे. मग ती नालासफाई असो किंवा मग बीच क्लिनिक असो किंवा रस्त्यावर कुठलाही कचरा असो, ही प्रत्येक मुंबईकराची जबाबदारी आहे. म्हणून मी सगळ्या विरोधकांना सुद्धा आवाहन करेन की ही गोष्ट जी आहे आपण सगळ्यांनी मिळून एकत्र त्याच्यावर मात केली पाहिजे. नाहीतर फक्त आपण राजकारण करत बसू आणि त्याच्यामध्ये पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत हे मला वाटतं विरोधकांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि पुढच्या पिढीला म्हणजे जनजीना सुद्धा मी आवाहन करेन की आज जसं आपण जंतर मंतरवर एज्युकेशन रिफॉर्मसाठी जो उठाव केला त्याच पद्धतीने आपण पर्यावरणासाठी सुद्धा उठाव केला पाहिजे. म्हणजे कुठेतरी आम्हाला, महानगरपालिकेला आणि प्रत्येक प्रशासनाला सुद्धा जाग येईल. जसं आपण म्हणालात की आम्ही इथे आलो म्हणून प्रशासनाला जाग आली, पण इमॅजिन करा जर जनजी सुद्धा या विषयाला घेऊन जर रस्त्यावर उतरली तर खरंच आपण मुंबईच्या प्रत्येक बीचचा कायापालट झालेला आपल्याला दिसेल अशी आत्मविश्वास आम्हाला आहे. एक जो युवांमध्ये जोश असतो तो जोश आजही आमच्यामध्ये आहे, पण एक युवांची साथ सुद्धा आम्हाला या ठिकाणी लागणार आहे. दादा, एक प्रश्न असा आहे की गणेशोत्सव जवळ येतोय, अवघ्या काही दिवसानंतर विसर्जनाला सुरुवात होईल. कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? कारण की परदेशी पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये या खास येत असतात, त्यामुळे सोशल मीडियावर याचे फोटोज, व्हिडिओज जाण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा मुंबई असेल किंवा भारताचे समुद्रकिनारे किती अस्वच्छ आहे, विद्रुपीकरण आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यातून होऊ शकतो. त्यामुळे काय काळजी गणेशोत्सवासाठी घेतली जाईल खास करून? मला असं वाटतं की महानगरपालिकेने मागच्या वर्षी चांगली उपाययोजना फक्त या बीचवर नाही तर प्रत्येक बीचवर केलेली. हजारोहून जास्त कृत्रिम तलाव त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आणि खरं म्हणजे तर जनतेचा प्रतिसाद उत्कृष्ट होता. लोकांनी पीओपीच्या मूर्त्या टाळलेल्या, लोकांनी नैसर्गिक रूपे गणपती कसा साजरा करायचा याच्यावर जास्त जोर दिलेला. पण अजूनही आपल्या माध्यमातून सगळ्या मी गणेश भक्तांना आवाहन करेन की आपण प्लास्टिकची फुलं बंदी आहे ती टाळा,
त्यानंतर पीओपीची मूर्ती ही सुद्धा टाळा. आपण जे निर्माल्य कलश ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेने दिलेले आहेत त्या ठिकाणी त्याचा वापर करा आणि जिथे इथे कृत्रिम तलाव आहेत त्या कृत्रिम तलावाचा वापर करा. शेवटी सण साजरा झाला पाहिजे, मोठ्या दिमाखात झाला पाहिजे, पण त्याचवेळी पर्यावरणाचं जतन सुद्धा झालं पाहिजे, ह्याची सुद्धा दक्षता प्रत्येक गणेश भक्तांनी घेतली पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे. आणि नक्कीच महानगरपालिका येणाऱ्या गणेश उत्सवासाठी सज्ज असेल आणि नसेल तर आम्ही त्यांना सज्ज करून घेऊ अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो. एक प्रश्न असा आहे की मुंबईची ओळख आहे, अनेक ओळखींपैकी ही एक जुहू चौपाटी ओळख आहे आणि अनेक पर्यटक या ठिकाणी आधी यायला पाहायला मिळत होते. मग ते परदेशातील असतील किंवा मुंबईतल्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथे पर्यटक येत होते. मात्र ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यांपासून हे विद्रुपीकरण झालं, हा सगळा कचरा इथे येताना पाहायला मिळाला, एक इच्छा अशी व्यक्त केली जाते आहे की पुन्हा एकदा गोवा असेल किंवा परदेशातले ज्या पद्धतीचे समुद्रकिनारे असतात तशा पद्धतीचा समुद्रकिनारा पुन्हा एकदा या संपूर्ण पर्यटकांना अनुभवायला मिळावा. काय इच्छा आहे, कधीपर्यंत हे सगळं सातत्यात उतरेल? नाही, 100%. पण हा एक लॉंग टर्म प्लॅन आहे, एक लॉंग टर्म विजन घेऊन आपण या ठिकाणी उतरलेलो आहोत. एकाच रात्री काय पायलट होईल तर नाही, ते शक्य नाही. आपण विचार करू शकता हा किती वर्षाचा कचरा आहे. आपण म्हणतो एक लेगसी वेस्ट म्हणजे एक लेगसी इश्यू, म्हणजे एक एवढा जुना कचरा, एवढा जुना इश्यू ओव्हरनाईट सॉल्व्ह होऊ शकत नाही. पण कुठेतरी त्याला चालना मिळालेली आहे आणि त्याला जोरात चालना मिळाली आहे. बिकॉज प्रत्येक राजकीय पक्ष आणि प्रत्येक राजकीय नेता आणि प्रत्येक राजकीय पुढारी ह्यांना पाहिजे की त्यांची मुंबई ही सुंदर, साफ आणि पर्यावरणपूरक असावी या दृष्टिकोनातून सगळे काम करतायत. मग त्याच्यामध्ये आमचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर आदरणीय पर्यावरण मंत्री पंकजाताई सुद्धा, त्यांनी सुद्धा गिरगाव चौपाटीवर बीच क्लीनअप स्वतः उतरलेल्या होत्या. आणि त्याचबरोबर आमचे नेते आणि शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी पर्यावरणपूरक गोष्टीमध्ये नेहमीच पुढाकार घेतलेला आहे, तर नक्कीच आपल्याला पुढच्या काही वर्षामध्ये बदल घडलेला दिसेल. आज तुम्ही इथे जेव्हा पाहणी केली, स्वच्छता मोहीम राबवली, एकही पालिकेच्या वतीनं या ठिकाणी नोटीस बोर्ड आहेत का किंवा मग डस्टबिन्स आहेत का? काय वाटतं, पालिका प्रशासन कुठे अपयशी ठरते, कुठे फोल ठरते? वारंवार व्हिडिओज जे आहेत ते पोस्ट करण्यात आले, खोटे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले की जुहू चौपाटी ही क्लीन झालेली आहे, पण मुंबईकरांना कुठेतरी फसवण्याचं काम पालिकेने केलंय. तुम्ही स्वतः इथे काय पाहिलेलं आहे? मला असं वाटतं की नक्कीच इथे फलक कमी आहेत. तेही निर्देश आम्ही पालिकेला आपल्याच माध्यमातून मी या ठिकाणी देतो की लवकरात लवकर पुढच्या 48 तासात त्यांनी या ठिकाणी सूचनेचे फलक कृपया लावून घ्यावे अशी मी त्यांना या ठिकाणी सूचना करतो. त्याचबरोबर आपण पाहताय की जसं मी म्हणालो की दिवसाला 120 ते 150 टन कचरा या ठिकाणी समुद्रातून फेकला जातो. तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहताय की पालिका प्रशासन या ठिकाणी आहे, काम करते, पण त्याची संख्याबळ कमी आहे, कुठेतरी यंत्रणा कमी पडते असं मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. त्यासाठी मी म्हणालो की आपण पुढच्या आठवड्यात एक आढावा बैठक घेऊन त्या यंत्रणेमध्ये अजून काय सुधार केला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही ते बैठक घेऊ आणि त्यांना कडक सूचना आम्ही पालिकेने या ठिकाणी देणार आहोत. ही परिस्थिती खरंच वाईट आहे आणि जसं आपण म्हणालात की या ठिकाणी जे पर्यटक येतात, पर्यटकांना मुंबईचं हे चित्र एक मुंबईकर म्हणून मला ते दाखवायचं नाहीये आणि ते चित्र कसं बदललं पाहिजे त्याच्यावर आम्ही पालिका आणि सगळे प्रशासन म्हणून एकत्र मिळून काम करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.